राज्यातील 5 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे पुढचे 36 तास अधिक महत्त्वाचे असणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल समरे यांच्याकडून। विशाल, आपण पाहतोय आज सकाळपासूनच संपूर्ण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलंय, त्यात आता पुढचे 36 तास सुद्धा धोक्याचे। काय अपडेट? खरं पाहिलं तर उद्या आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो ठाणे, मुंबई, रायगड, त्याचबरोबर पुणे, सातारा आणि रत्नागिरी ह्या संपूर्ण जिल्ह्यांसाठी जे आहे त्या 5-6 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। खरं पाहिलं तर मे महिन्यामध्ये जवळपास 106 वर्षानंतरचा रेकॉर्ड जो आहे तो मान्सूनने मोडीत काढलेला आहे। कारण 106 वर्षानंतर पहिल्यांदा मान्सून जो आहे तो जवळपास 12 ते 13 दिवस अगोदरच मुंबईमध्ये जो आहे तो दाखल झालेला आहे। त्यामुळे हा रेकॉर्ड जो आहे तो ब्रेक झालेला आहे आणि संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईचे जे सखल भाग आहेत त्या सखल भागामध्ये पाणी तर साचलेलं आहे, मात्र नव्याने जी भूमिगत मेट्रो जी आहे ती सुरू झालेली आहे। त्या भूमिगत मेट्रोमध्ये देखील पाणी जे आहे ते यायला सुरुवात झालेलं आहे। त्यामुळे मेट्रो देखील प्रभावित झालेले आहेत। तर दुसरीकडे हार्बर लाईनवरती आपण पाहिलं तर ते वडाळा ते CST या स्थानकादरम्यान संपूर्ण पाणी साचल्यामुळे तिथे देखील हार्बर लाईन जी आहे ती ठप्प झालेली आहे। त्याचबरोबर हार्बर लाईनमध्ये खांदेश्वर रेल्वे स्थानक असेल तिथे देखील वाहतूक तिथल्या देखील सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे। त्याचा फटका देखील मुंबईकरांना जो आहे तो बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे सेंट्रल लाईनचा जर विचार केला तर सेंट्रल लाईनवरती ठाण्याकडून जी वाहतूक मुंबईच्या दिशेने येत असते त्याच्यावरती देखील परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतोय। कारण जो मधला जो भाग आहे कुर्ल्यापासूनचा जो पुढचा भाग आहे ठाण्याच्या दिशेने तिथे काही प्रमाणात पाणी साचल्याची माहिती समोर येते। त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरती देखील परिणाम होताना आपल्याला दिसून येते। जवळपास 15 ते 20 मिनिटं रेल्वे उशिराने धावत असल्याची माहिती जी आहे ती प्रवाशांकडून प्राप्त होते। त्याचबरोबर विरार असेल, वेस्टर्न लाईन असेल तिथे देखील पाणी जे आहे ते तुंबल्याचे चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळे तिथलीही काहीशी प्रभावित झाल्याचं लोकल जे आहे ते दिसून येते। एकूणच जर पाहिलं संपूर्ण परिसरामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या सततच्या होणाऱ्या पावसामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडं गिरीश महाजन जे मंत्री आहेत ते त्यांनी देखील मंत्रालयामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचं कंट्रोल रूम जे आहे तिथे जाऊन संपूर्ण परिस्थितीचा जो आहे तो आढावा घेतलेला आहे। मुंबईत येणारा काळ जो आहे, येणारे 36 तास जे आहेत ते किती महत्त्वाचे आहेत किंवा रायगड असेल त्याचबरोबर नवी मुंबई असेल, रत्नागिरी आहे, या संपूर्ण भागामध्ये पावसाचा जोर किती राहणार आहे याचा देखील आढावा घेतला। त्यामुळे पुढच्या काळामध्ये काय निश्चितच पावसाचा जोर कायम असणार आहे। धन्यवाद विश्वास दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर बघा, पुढचे 36 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहे।